आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळतेय। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्यात। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। तर आजपासूनच 10वीच्या परीक्षेला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी या परीक्षेत केलेली आहे। परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळातर्फे 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। तसंच परीक्षेसाठी राज्यातील 701 केंद्रांमधील स्टाफ बदलण्यात आला आहे। राज्यभरात आज 10वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे। 21 फेब्रुवारी ते 17 मार्चपर्यंत 10वीच्या परीक्षा असणार आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक शाळा आहेत त्या परीक्षेसाठी सज्ज झालेल्या आहेत। विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या जे शाळा ज्या ठिकाणी त्यांचे नंबर्स आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत आहोत। या ठिकाणी काय आज कोणता पेपर आहे? पहिल्यांदाच तुम्ही 10वीची परीक्षा देताय, काय दडपण आहे? काय भीती वाटते देताना? पहिला पेपर 10वीचा पहिल्यांदा। कोणता पेपर आहे? मराठी। जेवढ्या मुलांवरती दडपण आहे तेवढं पालकांवरती आहे। मुलांचा जेवढा अभ्यास आहे ना तेवढा पालकांचा अभ्यास असतो। ते जेवढा वेळ जागतात आणि अभ्यास करतात तेवढा वेळ पालक पण जागतात आणि अभ्यास करतात। म्हणजे मला वाटतं ना दोघांना बरोबर बसवलं ना तरी दोघे पेपर लिहितील, असं दोघांवरती दडपण असतं। पालक म्हणून मग आपली पण एक जबाबदारी आहे, म्हणजे आता मुलांची परीक्षा होईस तर आपली जबाबदारीच आहे। त्यामुळे शक्यतो करून त्यांची जेवढी आपण जबाबदारी घेऊ तेवढं चांगलं आपल्यासाठी फायदेशीर असं म्हणून। कसोटी आहे, एक परीक्षा विद्यार्थ्यांसोबत पालकांची देखील आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर आजपासून 10वीची परीक्षा सुरू झाली आहे। 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। यानंतर राज्यभरातील तसंच देशभरातील राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 20 मधून। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभेच्या निकालानंतर एकीकडे आभार सभा होतीये तर शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुद्धा राबवलं जातंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी पुण्यात जाणार आहेत। शहा यांच्या दौऱ्यानिमित्त बाणेर भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत। रेसकोर्स जवळील पाण्याची टाकी परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत। पाण्याची टाकी ते टर्फ क्लब रस्ता तात्पुरत्या स्वरूपात दुतर्फा करण्यात येणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुण्यात येणार आहेत। ते कोरेगाव पार्क येथे वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्कामाला असणार। सकाळी 11 वाजता पश्चिम गृह विभागाची बैठक आहे। 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी आणि पत्र वाटप तसेच पहिला हप्ता वितरित करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे। यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनात उद्घाटन होणार, मोदी सभामंडपात का येत नाहीयेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दिल्लीत आजपासून 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत। तर आजपासून राजधानी दिल्लीत सारस्वतांचा मेळा पाहायला मिळतोय। मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरू होत आहे। अठ्ठ्याण्णव्या
अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राजधानी दिल्लीमध्ये जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकताय या ठिकाणी खास नाशिकवरून नाशिक ढोल जो आहे तो बोलवण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकताय की ताई ज्या आहेत त्या या ठिकाणी ढोल वाजवत आहेत. नाशिक पद्धतीचा ढोल जो आहे तो या ठिकाणी ताई काय सांगाल, कसं वाटतं? खूप मजा येते. दिल्लीमध्ये हे होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज मराठी बाणा हा दिल्लीच्या या तालकटोरा रोडनी शानानी चालतोय. आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा आणि महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आणि साहित्य लिखाण हे सगळ्याची एक खूप मोठे संस्कार आहेत. तर हे सगळं आज दिल्लीमध्ये आज येत आहे आणि त्याचा एवढ्या मोठ्या शाननी कार्यक्रम होत आहे. आदरणीय प्रधानमंत्री या कार्यक्रमासाठी येतात ही महाराष्ट्राची खूप आनंदाची गोष्ट. प्रधानमंत्री येणार आहेत त्या कार्यक्रमाला. आदरणीय पवारसाहेब आणि माननीय प्रधानमंत्री हे या कार्यक्रमाला येत आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा एक सामाजिक आणि साहित्याचा कार्यक्रम आहे. तर दिल्लीत आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झालेलं आपण पाहिलंय. तर आता पुढच्या बातम्यांकडे वळूया. वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून. दिल्लीत आजपासून 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार उपस्थित असतील. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच मराठी ग्रंथांची साहित्य दिंडी राजधानी दिल्लीच्या पथांवरून चालली आहे. माजी संमेलनाध्यक्ष अनेक साहित्यिक नटून थटून या दिंडीत सहभागी झाले. मराठी साहित्य संमेलनासाठी महादजी शिंदे एक्सप्रेस पुण्याहून दिल्लीला रवाना झाली आहे. या विशेष ट्रेनच्या प्रत्येक बोगीला गडकिल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत. 1200 प्रवासी या ट्रेनमध्ये असल्याने प्रवाशांमध्येच त्यांचे संमेलन भरलंय. एकीकडे दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे, तर दुसरीकडे मात्र मुंबईत मराठी द्वेष काही थांबत नाहीये. दहिसर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मराठी भाषेतील संवादावरून वाद निर्माण झाला. तिकीट खिडकीवरील महिलेने मराठी भाषा मला काही गरजेची वाटत नाही म्हणत प्रवाशाबरोबरच अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आला. निर्माणी करता आमच्यावरती इथे येतात तर भाषा नाही जमत जा. मला इथे सांगता 100 रुपयासाठी मला एवढे शब्द सुनवतात तुम्हाला मराठी. आता ग्राहकांच्या खात्यातून फसवणुकीनं पैसे काढल्यास बँक जबाबदार राहणार आहे. सुप्रीम कोर्टानं खातेधारकांना दिलासा दिलाय. फसवणूक झालेल्या ग्राहकांना बँकेनं नुकसान भरपाई द्यावी असंही कोर्टानं म्हटलंय. एका ग्राहकाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलंय. त्यानुसार वसई विरारसाठी मेट्रो मार्ग 13ची घोषणा करण्यात येणार आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पुलावरून मेट्रो आणण्याच्या कामाला MMRDAने मान्यता दिल्यानंतर कामाला वेग आलाय. बदलापूरकरांची लोकल गर्दीतून सुटका होणार आहे. बदलापूरपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मेट्रो 14 या प्रकल्पामुळे अंबरनाथ बदलापूर हा भाग नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांशी जोडला जाणार आहे. मेट्रो 14 या 45 किलोमीटर लांबीच्या कामकाजासाठी MMRDA कडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. AC लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात विनातिकीट प्रवास होत असल्याने निदर्शनास आलंय. मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमांना वेग दिलाय. गेल्या 10 महिन्यात AC लोकलमधून 81,709 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचं नियोजन करण्यात आलंय. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने CSMT मडगाव, LTT मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्यांचं तिकीट आरक्षण 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
चारचाकी कार आणि दुचाकींवर फॅन्सी नंबर प्लेटवर आता कारवाई होणार आहे. राज्यात एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश RTOने दिलेत. यासोबतच एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांवर काका, मामा, दादा असे नंबर टाकलेली गाडी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. भारतात 20 लाखांहून अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थ ग्लोबलच्या अहवालात हा दावा करण्यात आलाय. शिवाय जगातील 15 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 12 शहरं ही भारतातील असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. भिवंडीत अंजूर फाट्यातील श्रीहरी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये एका दुचाकीला अचानक आग लागली. त्यात शेजारी उभ्या असलेल्या 5 दुचाकीही जळून खाक झाल्या. ही घटना CCTVत कैद झाली आहे. गाडीच्या बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समोर आलंय. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. उल्हासनगरात काही अल्पवयीन मुलं पाण्याचा फुगा मारत होते. या रागातून तुफान राडा झालाय. यात 7 ते 8 जणांच्या टोळीने दुकानात घुसून 2 जणांना बेदम मारहाण केली आहे. हल्ल्यात 2 जण जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. आयुष्मान आरोग्य योजनेमध्ये आरोग्य मित्रांना 36,000 रुपये मानधन वाढवून द्यावं आणि दरवर्षी 10% वाढ करावी यासह इतर मागण्यांसह अमरावतीतील आरोग्य मित्रांनी धरणं आंदोलन सुरू केलंय. यामुळे 3 दिवसांपासून आयुष्मान योजना पूर्णपणे रखडली आहे. शासनाने तात्काळ तोडगा काढून जनतेला आरोग्य योजना सुरू करून द्यावी अशी मागणी सामान्य नागरिक करतायत. 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येत 2,000 वाढ झाली आहे. परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येते.